सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं मी प्रभाग क्रमांक 9 मधल्या सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आपण या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जे उमेदवार उभे राहिलेले आहेत तर त्यांची नेमकी विजन काय आहे, त्यांना काही त्यांचं प्रभागाविषयीच्या संकल्पना काय आहेत, विकासाच्या संकल्पना काय आहेत, सर्वांगीण विकासाच्या संकल्पना काय आहेत. केवळ मात्र माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास अशा नुसत्या घोषणा देऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबरीनं काही आराखडा लोकांच्या समोर ठेवावा लागतो. त्याच्यामागे एक निश्चितपणानं काहीतरी विचार असावा लागतो. केवळ आपलं कुठंतरी जेवणावळी झाल्या आणि नंतर लक्ष्मी दर्शन झालं आणि मग त्याच्यानंतर लोकांना काहीतरी आपण लालूच दाखवली, आमिष दाखवलं आणि मग असं त्यातनं काही फार होत नसतं. तर त्याच्यामुळं आपण ती नेमकेपणानं त्या उमेदवारांचा विचार काय आहे तर तो आपण नागरिकांच्या समोर, मतदारांच्या समोर मांडण्यासाठी हा उपक्रम राबवतो आहे. आणि त्याला जो काही आपला प्रतिसाद आहे तो चांगला आहे. तेव्हा मी आपल्याला एक भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं एक असं आवाहन करेन की तुम्ही पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा, शेअर करा. म्हणजे ज्या काही तुम्हाला आपल्याच भागामधल्या मतदारांच्यापर्यंत आमचा हा जो काही उपक्रम आहे तो पोचवा. उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतोच आहे. तर असं एक आवाहन करतो. आणि आज आपल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 9 मधील झुंजार असे अपक्ष उमेदवार म्हणजे ज्यांचं चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे एअर कंडिशनर. जरी एअर कंडिशनर हे त्यांचं चिन्ह असलं, म्हणजे एअर कंडिशनर कसं असं थंड शीतल असतो, परंतु एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये किंवा समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये अगदी राणा भीमदेवी थाटामध्ये जे असे विचार मांडतात किंवा अन्याय सहन करत नाहीत, तर असे एक झुंजार उमेदवार संजय मोहनराव पाटील भाऊ आज आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तेव्हा भाऊ तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक वर्ष शाहूपुरी पंचायतीच्या माध्यमातून काम करता आहात, पंचायत समितीच्या माध्यमातूनही काम करता आहात, अगदी तुम्ही राज्याच्या पातळीवरनं सुद्धा निधी आणलेला आहे आणि शाहूपुरी ग्रामपंचायत आणि तुमचा परिसर एक चांगला करण्यासाठी तुमचं एक मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. परंतु यावेळेला निवडणुकीमध्ये ज्या वेळेला दोन्ही महाराजांचं मनोमिलन किंवा पक्ष म्हणून एकत्र काम करत असल्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली की काही नाही, जी निवडणूक होईल ती कमळ चिन्हावरतीच होईल. आणि मग त्याच्यामध्ये असं एक सर्वांना गृहीत होतं की बाबा तुम्ही निश्चितपणानं ह्या अधिकृत असे उमेदवार असाल. परंतु आपली उमेदवारी डावलली गेली, तर त्याविषयी काय सांगा? तसं पाहायला गेलं तर शाहूपुरी ग्रामपंचायतीची स्थापना 2001ला झाली आणि 2002ला त्याचं इलेक्शन झालं. इलेक्शनमध्ये आमचे कालभैरव पॅनल सत्तेत आलं. हो, सत्तेत आल्यानंतर त्यावेळेला शाहूपुरी भागाची अशी परिस्थिती होती की एखादा दुसरा रोड तिथं होता, गटर व्यवस्था नव्हती, तिथल्या गृहनिर्माण संस्था होत्या. त्या गृहनिर्माण संस्था स्वखर्चानं तिथं त्यांना सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु त्या पुऱ्या पडत नव्हत्या. ग्रामपंचायत स्थापन झाल्या 2000 या भागातली सगळ्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे ही माहीत करून घेतल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की शाहूपुरी भागातील जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा विचार करता आपण लोकांना सर्व सुखसोयी देऊ शकणार नाही. यासाठी आपल्याला ज्या पद्धतीनं खासदार उदयनराजे भोसले असतील किंवा माझ्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या सुखसोयी आपल्याला फंड उपलब्ध करता येईल आणि लोकांना सुविधा देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. पहिल्या 5 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला आलेल्या इलेक्शनमध्ये पूर्वीच्यापेक्षा जास्त संख्येने जनतेचा विश्वास निर्माण केलेला असल्यामुळे त्यांनी आम्हाला निवडून दिलं. त्यावेळेला आमची जास्त सदस्य संख्या होती. केलेल्या कामाची शाबासकीची पाठीवर थाप पडली असता जो आनंद होतो किंवा उत्साह वाढतो तो जनतेनं आमचा वाढवला आणि त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करण्यास सुरुवात केली. तिथला लोकांना कायमस्वरूपी त्रासाचा असलेला पाण्याचा जो प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही उदयनराजे भोसले यांच्याशी बोललो, ग्रामपंचायतीचे ठराव वगैरे घेतले आणि त्याचा पाठपुरावा करून 2012ला शाहूपुरी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. आज परिस्थिती अशी आहे की पाण्याची संपूर्ण समस्या जी आहे ती संपुष्टात आलेली आहे
लोक सुखी समाधानी आहेत पाण्याच्या बाबतीत. ह्या सर्व गोष्टी करत असताना गटर असतील, रस्ते असतील, ह्यासुद्धा जास्तीत जास्त आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला. आमच्या नगरपालिका आता झालेली आहे, तर पण आपली जी ग्रामपंचायतीची जी सुसज्ज अशी इमारत आहे ती पण आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण सुसज्ज की कुठल्याही ग्रामपंचायतीत इमारत नसेल अशा पद्धतीनं सुसज्ज इमारत बांधून घेतली. त्याला ISO मानांकन मिळालेलं आहे. हो. आणि त्या भागाची परिस्थिती बघता तो आमचा भाग ग्रामपंचायत असल्यामुळे आम्हाला जो फंड येत होता त्या फंडातूनच आम्ही शववाहिका घेतली आणि शववाहिका मोफत, तसेच त्यात असणारे साहित्य देखील मोफत देण्याची आम्ही व्यवस्था केली. आणि महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत असेल की ज्यांनी घंटागाडी सुरू केली. हो. इतरत्र पडलेला कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर केला. त्यावेळेला आम्ही आमच्याकडं उपलब्ध असलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी आणि 3 असलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायत आत्ता जेवढी स्वच्छ नाही तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करतो. वेळच्या वेळी तणनाशक मारत होतो, फॉगिंगचं होतं, DDT पावडर मारली जायची. आता त्या कुठल्याही सुविधा आजच्या परिस्थितीत नगरपालिकेत आमचा टॅक्स वाढूनसुद्धा त्या दिल्या जात नाहीत. तर परवासुद्धा माझ्यावर आरोप केला की बाबा हद्दवाढीला ह्यांनी विरोध केला. हद्दवाढीला विरोध करण्याचं कारण असं आहे की शाहूपुरी ही शहरालगत असल्यामुळे नगरपालिका काय सुविधा देऊ शकते त्याच्यापेक्षा चांगल्या सुविधा आम्ही ग्रामपंचायतीचं उत्पन्न कमी असतानासुद्धा देऊ शकत होतो. म्हणून आम्ही त्या गोष्टीला विरोध केला. आमच्या डोक्यात असा विषय होता की त्याची नगरपंचायत झाली का लक्षात ठेवा, प्रत्येकाला आपल्याला जास्तीत जास्त सुखसोयी मिळाव्यात हो ही अपेक्षा असती. त्याप्रमाणे फक्त आमचा विचार असा होता की जर आपली नगरपंचायत झाली तर नगरपंचायतीच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, लोकांना जास्तीत जास्त सुखसुविधा देता येतील. आणि शासनाचा नियम असा आहे की जर नगरपंचायत झाली तर नगरपंचायतीला मागितलेल्या फंडाची 100% रक्कम दिली जाते. पण तीच जर फंड नगरपालिकेने मागितला तर त्याची 10-15% कमी लोकवर्गणी म्हणून पैसे द्यावे लागतात. म्हणून आमचं असं मत होतं की बाबा पहिल्यांदा सगळ्या सुखसोयी निर्माण करून नंतर ती नगरपालिकेत मर्ज करून घेतली असते तर आमचा विरोध नव्हता. साधं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं की प्राधिकरण तुम्हाला 18 ते 20 रुपयेमध्ये घरात 1000 लिटर पाणी देतं. परंतु प्रवासात आपल्याला इन्फेक्शन होऊ नये किंवा आपल्याला त्या गोष्टीपासून आनंद मिळावा म्हणून एक पाण्याची बाटली लिटरची 1 लिटर पाण्याची बाटली माणूस 20 रुपयाला घेतो. तर त्या पद्धतीनं जर टॅक्स वाढलेला असेल आणि त्या पद्धतीनं जर सुखसोयी मिळत असतील तर तुम्हाला आम्हाला कुणाला नको आहेत, सगळ्यांनाच पाहिजेत. पण ते सुखसोयी मिळत नसल्यामुळे आम्ही त्याला विरोध केला होता. आजसुद्धा आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही नगरपालिकेला विरोध केला होता. आज जे आम्ही नगरपालिकेचे इलेक्शन लढवत आहे आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या भागातली जी लोकं आहेत त्या लोकांनी जो टॅक्स कर स्वरूपात भरला जातो त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या मिळण्यासाठी आम्ही एक माध्यम ठरावं आणि आम्ही त्यांना सुखसोयी मिळवून द्याव्या ह्यासाठी आम्ही इलेक्शन लढत आहोत. हां, म्हणजे एकूणच जे काही भाऊंनी जी काही त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यातला महत्त्वाचा भाग आहे की त्यांनी अनेक वर्ष शाहूपुरी ग्रामपंचायत आणि तो सगळा परिसर डेव्हलप करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी त्याचा हे प्रयत्न केले त्यांनी. मग राज्य पातळीवर असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, अनेक ठिकाणाहून फंड्स उभे करून उत्तम विकास करण्याचा प्रयत्न केला. आणि आत्तासुद्धा ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये ती आता हद्दीमध्ये आलेली आहे तर त्या परिसरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा तिथला बारीक सारीक विकास आहे तो व्हायचा असेल तर तिथली खडानखडा माहिती असणारे तिथं काम केलेले असे आपण तिथं असलं पाहिजे अशी एक त्याच्या मागची भूमिका आहे.
मला सांगा की बाबा जरी फंड्स कमी होते तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करत होता, तर त्याच्यामध्ये उदयन महाराजांचाही आपल्याला सपोर्ट सगळा मिळत होता की बाबा फंड्स उभं करण्यासाठी, मिळवण्यासाठी, सरकारकडनं आणण्यासाठी वगैरे. आत्ता उदयन महाराजांच्याकडून तुम्हाला जे तिकीट हवं होतं असं एक सर्वांना वाटत होतं की बाबा महाराजांच्या माध्यमातून आपला विचार होईल, तर तो विचार झाला नाही, त्याविषयी काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का, समोर ज्यावेळेला विरोधक म्हणून व्यक्ती उभी राहते त्याला कधीही समोरच्याला केलेला विकास दिसतच नाही. आणि आपलं एक काम असेल तर ते लोकांपर्यंत पोचवायचं, म्हणजे पळत जाऊन सांगायचं किंवा ह्या जास्तीत जास्त वाप करून मी कसं जास्त काम केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आता तुम्हाला त्याचं उदाहरण पण सांग. तुमचे विरोधक आहेत, त्यांनी कामं केली म्हणजे कशी कामं केली? कारण त्यांच्या हातामध्ये कुठलंच पद नाही आहे, कोण प्रलोभ प्रतिनिधी नव्हते, तरीसुद्धा त्यांनी केलं. त्यांचं असं म्हणणं की आम्ही बाबा महाराजांच्या माध्यमातून आम्ही काही शेकडो कोटींची कामं केलेली, खूप कामं आम्ही केलेली आहेत. किंवा आता सुद्धा त्या तुमच्याकडे जे काही स्टेडियम म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, तर त्याची नेमकी संकल्पना कोणाची होती? म्हणजे ती शाहूपुरी ग्रामपंचायतीची होती, मंजुरी साठी प्रयत्न तुम्ही पण केले होते, कुणी नेमकं कसं केलेलं आहे? आता तुम्हाला सांगायचं, तो जो स्टेडियम आणि शॉपिंग सेंटरचं जे चाललेलं आहे आणि ऑडिटोरियम पण आहे, नाट्यगृह पण आहे, तर त्या ठिकाणी हिंदवी पब्लिक स्कूलच्या समोर चोरगेचा माळ, तर तिथं परिस्थिती एवढी वाईट होती की शाहूपुरीतली जी बांधकामं पाडली जायची त्याचे सगळे ढिगारे तिथं पडले होते. तर त्या ढिगाऱ्याची संपूर्ण लेवल करून त्याचा पहिल्यांदा ग्राउंड केला आम्ही. आणि त्या ग्राउंडमध्ये मुलं खेळायला लागली. खेळायला लागल्यानंतर त्याचे जे फोटो आहेत, ज्या वेळेला ती जागा नगरपालिका ग्राउंडसाठी द्यायला तयार नाही, त्यावेळेला सगळे फोटो घेऊन महाराजांशी बोलून ते ग्राउंड आहे, कारण ते जर ग्राउंड लेवल केली नसती तर तिथं मुलं खेळली नसती, तिथं स्पर्धा झाल्या नसत्या. त्यामुळं ती ग्राउंड आहे दाखवलं. महाराजांना सांगितलं की शाहूपुरी भागात कुठंही मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आणि ते ग्राउंड होणे गरजेचे आहे. त्या पद्धतीनं महाराजांनी प्रयत्न केले आणि त्यांना, कारण महाराजांनी प्रयत्न केले म्हणायचं कारणच एकच, त्यावेळेला महाराजांची पूर्णपणे तिथं सत्ता होती आणि महाराजांनी मला आणि तिथल्या जनतेला शब्द दिला होता की तुम्हाला तिथं मी ग्राउंड करून देणार आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं. मला बोलवून सांगितलं, मी ग्राउंड केलेलं आहे उदयन महाराज. हां, आणि नवीन प्लॅनमध्ये ते करून त्यांनी दाखवलेलं आहे. आणि तिथंच ते स्टेडियम वगैरे जो आहे त्या स्टेडियमचा प्लॅन आता मंजुरीला गेलेला आहे. एखाद्या वेळेला तो मंजुरी झालेला असेल. त्या पद्धतीनं आपण जास्तीत जास्त कामं केलेली आहेत. ज्या वेळेला उदयन महाराजांच्या माध्यमातून महाराजांनी अर्ज करून वाढीव हातीसाठी जो निधी मागवला, त्या निधीतून आपण एकही अशी कॉलनी नाही की जिथं डांबरीकरण आणि आवश्यक तिथं गटरकाम केलेलं नाही असं तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला आत्तासुद्धा मी सगळी नावं सांगेन कुठल्या कुठल्या कॉलनीची, पण तेवढा वेळ न देता, आणि त्या कॉलनीच्या लोकांना माहिती आहे. हां, आणि ज्या त्या कॉलनीत मी जिथं जिथं कामं केलेली आहेत त्या लोकांना प्रत्यक्षात ती कामं मी केलेली माहीत आहे. अशा कित्येक कॉलनी आहेत, 90% जिथं समोरच्यानं 1 रुपयाचंही काम न करता देखील तो जर सांगत असेल की मी कामं केली म्हणजे प्रत्येक वेळेला वाढीव करोडात रकमी सांगायच्या. आणि शाहूपुरीतली जनता शून्य आहे, त्यांना ते माहीत आहे की बाबा जेवढं बोललं जातं आहे तेवढं होत नाही आणि केलं जाणार नाही. आणि आता जो फंड जो वापरला जातो आहे, आता ह्या इलेक्शनचं तिकीट मिळायच्या आधीच जी कामं आपण सुचवली होती उदयन महाराजांच्या माध्यमातून नियोजनात गेली होती, त्या कामांनासुद्धा मंजुरी मिळालेली आहे. ती कामं सध्याच्या परिस्थितीत सुरू आहेत आणि लोकांना सुखसोयी मिळाव्यात ही आमची पहिल्यापासून भावना आहे. तिथं भाजी मंडी उपलब्ध नाही आहे, तर त्याच्या संदर्भात काही तुमच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये किंवा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काही उल्लेख आहे का, किंवा काही तसं करणार आहात का? आता शाहूपुरी जी भाजी मंडई आपण घेणार आहे ती एवढी अद्ययावत घेणार आहे. त्याचं कारण असं आहे की पावसाळ्याच्या दिवसात
महिला भाजी म्हणले जायला तयार नसतात. चिखलाचा राडा वगैरे आज होतो, त्यामुळे त्यांची मानसिकता जायची होत नाही. आपण बनवताना एवढी अत्याधुनिक बनवणार आहे की तिथं पावसाळ्यात गेल्यावरसुद्धा माणसांना स्वच्छता दिसली पाहिजे. म्हणजे ते तुमच्या डोक्यात आहे, म्हणजे आहे, ती आहे. संकल्पना निश्चितपणे. पुन्हा दुसरी गोष्ट एक ज्याला आपण म्हणतो ना की शाहूपुरीतनं शहरात यायचं आणि जायचं म्हटलं तर एक ज्याला आपण सार्वजनिक ट्रान्सपोर्ट म्हणतो, म्हणजे बस सेवा वगैरे असं तसं, तर ते थोडंसं आपल्याकडं त्याचे फ्रिक्वेन्सी कमी आहेत किंवा नाहीच आहे माहिती. तर त्या संदर्भात काही आपले काही प्रयत्न असणार आहेत का? मी पंचायत समितीत असताना 2013-14च्या दरम्यान बस सेवा सुरू केली ती. कारण पंचायत समितीत संपूर्ण जे अधिकारी आहेत, एस टी महामंडळ असेल, तुमच्या PWDचे असतील, सगळे ऑफिसचे ZP अधिकारी होते. त्यावेळेला संबंधित एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलून बस सेवा चालू केली होती. चालू केल्यानंतर त्यांनी सर्वसाधारण 6 महिन्यानंतर ती बंद केली. बंद केल्यानंतर त्यांनी ती मिटिंगमध्ये विषय घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याशी न बोलताच बंद का केली? तर ते म्हणले आम्हाला हा प्रश्न विचारला जाणार होता म्हणून आम्ही कागदपत्रे घेऊन आलेलो आहे. तर 6 महिन्यातसुद्धा बस सेवेत 2 ते 3 पॅसेंजरच्या वर पॅसेंजर आम्हाला मिळालेले नाहीत. जो कालावधी 6 महिन्याचा आहे तो पूर्णपणे तोट्यात गेलेला आहे. तर त्यांना मी सांगितलं त्यावेळेला अजून तुम्ही थोडा कालावधी वाढवून दिला असता तर 100% लोकांची मानसिकता बसमधून बरोबर जाण्याची झाली असती. परंतु आता लोकांची सर्वांची मागणी आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे. बससेवा जर सुरू राहिल्या तर रस्त्यावरची आता वाहनांची जी वर्दळ वाढलेली आहे ती सुद्धा कमी होईल. आज मुलांना सुद्धा शिक्षणासाठी रिक्षा लावायच्या म्हणलं किंवा ज्येष्ठ नागरिकांनी रिक्षानं जायचं म्हणलं तर त्या आता न परवडणाऱ्या गोष्टी राहिलेल्या असल्यामुळं इलेक्शन झाल्यानंतर लगेचच मी बससेवा चालू करण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करून बससेवा चालू करणार आहे की बाबा विद्यार्थ्यांची शाळा सुटायच्या वेळेला, शाळा भरायच्या वेळेला किंवा इतर मधल्या कालावधीत त्या सर्व बससेवा चालू ठेवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की मतदारांच्यापर्यंत मी पोचत असताना बऱ्याच मतदारांनी ही समस्या मांडलेली आहे आणि त्यांचंही रास्त आहे. बससेवा सातत्यानं जर सुरू राहिली तर रस्त्यावर लहान वाहनांचे ॲक्सिडेंट होणे हे प्रकार जे आहेत ते फार प्रमाणात कमी होतील अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्याप्रमाणे खरंही होणार आहे. त्याच्याबरोबरीनं मला वाटतं असं वाटतं की आपला जो प्रभाग आहे आणि एकूण शाहूपुरी परिसर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असं एक स्वतंत्र असं काही व्यवस्था म्हणा किंवा भवन असं काही आपल्या मनाशी आहे का? आता आपली ग्रामपंचायत असताना ज्येष्ठ नागरिकांना बसता यावं, त्यांच्या मिटिंग घेता याव्यात किंवा इतर त्यांना कार्यक्रम सादर करता यावेत ह्यासाठी आपण त्यावेळेला प्रयत्नशील होतो. आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला एक विरंगुळा केंद्र मिळालेलं होतं. विरंगुळा केंद्रासाठी फंड मिळाला होता आणि त्या फंडातून श्रीराम कॉलनी येथे आपण विरंगुळा केंद्र पूर्ण केलेलं आहे. तिथं कमीत कमी अंदाजे 100 तरी ज्येष्ठ नागरिक तिथं त्या विरंगुळा केंद्रात येतात. त्यांची काय जे आहे ते कार्यक्रम होत असतात. ह्या पद्धतीनं प्रत्येक विभागात जर विरंगुळा केंद्र झाले तर त्या लोकांना एकत्रित बसून आपलं मनोगत किंवा इतर कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा त्यांना वाव मिळेल. त्यामुळं ही इलेक्शन झाल्यानंतर लवकरात लवकर प्रत्येक विभागावाईज विरंगुळा केंद्र किंवा मंडळांच्या संख्येप्रमाणे त्यांना विरंगुळा केंद्र करून द्यायची माझी मानसिक इच्छा आहे. तर एकूणच आपण पाहतो आहोत की शाहूपुरी ग्रामपंचायत आणि संजय पाटील एक असं एक समीकरण आहे पहिल्यापासून. आणि मग एकूणच जो काही शाहूपुरीमध्ये झालेला विकास आहे किंवा शाहूपुरीमध्ये झालेली कामं आहेत किंवा शाहूपुरी ग्रामपंचायतीची निर्माण झालेली एक अत्याधुनिक अशी इमारत आहे पासून अनेक गोष्टी आहेत किंवा अनेक तिथल्या कॉलनीजमध्ये झालेले रस्ते असतील, त्यांचं डांबरीकरण असेल, खडीकरण असेल, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अत्यंत कमी निधी असतानासुद्धा प्रयत्न करून त्यांनी हे काम मागच्या 15 वर्षामध्ये केलेलं आहे संपूर्णपणे. आणि आता ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि आता नगरपालिकेमध्ये ही संपूर्ण आपली हद्दवाढीमध्ये सगळं शाहूपुरी ग्रामपंचायत आलेली आहे. तर त्याच्यामुळे तिथला एक असा अनुभवी असा एक ज्याला आपण नगरसेवक म्हणून जर पुन्हा नगरपालिकेमध्ये असेल
तर निश्चितपणानं नगरपालिकेला सुद्धा नव्यानं जे काही आता फंड्स येतील, म्हणजे आता ज्या वेळेला असं ज्याला आपण विस्तार होतो किंवा ज्याला आपण, तर त्यावेळेला निश्चितपणानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक विशेष फंड्ससुद्धा येत असतात त्याच्यासाठी. आणि त्यामुळं मग ते जे काही त्यानंतरचं जे काही विकासाचं नियोजन आहे, तर त्या नियोजनाच्या संदर्भामध्ये एक अनुभवी नेतृत्व शाहूपुरीचं हे नगरपालिकेच्या सभागृहात असावं, असंही काही अनेक नागरिकांची सुद्धा तशी एक भावना आहे. तेव्हा भाऊ मला सांगा की आता आपण ह्या मुलाखतीच्या शेवटाला आलेलो आहोत, तर तुम्ही नागरिकांना तरी काय आवाहन कराल? नागरिकांना एकच सांगतो की म्हणजे निवडून आल्यानंतर बरीचशी कामं लोकउपयोगी करायची माझी मानसिकता आहे. आता शाहूपुरी भाग घ्या, तुमचा शाहूनगर भाग घ्या, ह्या भागात आज नगरपालिकेचा टॅक्स भरूनसुद्धा त्यांना एनी टॅक्स भरावा लागतो. लवकरात लवकर सिटी सर्वे करून घेऊन तो टॅक्स कसा लोकांचा वाचेल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच सातारा शहराप्रमाणे आज ह्या भागाला पाहिलं असता की नगरपालिकेला वार्षिक पाणीपट्टी आहे आणि लगतच्या भाग जो आहे त्यांना मीटरनं पाणी आहे. हो, त्यामुळं त्या लोकांना सर्वसाधारण वार्षिक 10 ते 15,000 रुपये भरावे लागत आहेत हो पाण्याचे. तर ते जर नगरपालिकेच्या जे पूर्वीपासून चाललेले आलेले वार्षिक पाणीपट्टी त्या पद्धतीने केलं तर तो एक लोकांच्या वरचा बोजा कमी होईल आणि त्या पद्धतीने मी प्रयत्नशील राहणार आहे. तेव्हा एकूणच नेमकेपणानं त्यांच्या मनाशी काय आहे, एकूणच विकासाच्या संकल्पना काय आहेत, हा संपूर्ण प्रभाग विकासासाठी काय ते करणार आहेत, तर त्यापासून त्यांनी आत्तापर्यंत काय केलेलं आहे, तर ह्याच्याविषयी आपण भाऊंशी बोललेलो आहोत. तेव्हा मला असं वाटतं की शाहूपुरी परिसरामधले किंवा प्रभाग क्रमांक 9मधील मतदार जे आहेत तर त्यांना अत्यंत जवळून परिचय असणारे असे हे उमेदवार आहेत आणि अपक्ष म्हणून उमेदवारी ते लढवत आहेत. आणि त्यांचं चिन्ह जे आहे ते एअर कंडिशनर आहे. म्हणून सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की एअर कंडिशनर कशाचं काम करतो, ते शीतलता देण्याचं काम करतो. भाऊंचा स्वभाव थोडासा असा उग्र आहे की एखादा अन्याय होत असेल किंवा काम होत नसेल तर ते काम करून घेण्यासाठी ते एक उग्र आपले ज्याला आपण रूप पण धारण करू शकतात. पण तरीसुद्धा त्यांचं विकासाचे त्यांचे जे विचार आहेत त्याच्यामधून निश्चितपणाने ह्या प्रभागामध्ये एक शीतलता पसरेल आणि सर्वांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांचं एक व्हिजन आपल्याला आहे असं दिसतंय. माझं चिन्ह हे एअर कंडिशनर आहे, तर त्यास मतदान करून मला चांगल्या मताने आपण निवडून आणावं, म्हणजे भविष्यातसुद्धा तुमच्या सेवेसाठी 24 तास मला ॲवेलेबल राहता येईल. तेव्हा भाऊ आपण या आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी तुमचे आभारही मानतो, कारण सध्या व्यस्त असं तुमचं संपूर्ण वेळापत्रक आहे, त्याबद्दल आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये की ज्याचं तुमचं निवडणूक चिन्ह जे आहे ते एअर कंडिशनर आहे, तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळावं अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.